बारीन खंडोबाची कारभारीन झाली बांधन घरी आग आग नारी सुंदरी ग उग ओरडू नको की ए, तुला आसरी तरी कोणी देत नाही अगं घोर की करू नको बकळ चिल्लर हाय बकळ चिल्लर हाय घोर आहे चिठी हाय, हाय. अगं नारी हा अगं हे असतो रे हा अगं माझं मन लाव मन लावू हा आणि तुमचं मन काय हात लागल अगं काही शास्त्र काही खेळ काही डाव काढावं माझं मन लाव शास्त्र आहेत मग आमच्याजवळ हा दुपारच्या पारी हा. मेन दास दोघ जण खेळतात तुम्ही दास कुठं आहे ही इकडं दास है ना तुम्ही दोघे हा आम्ही दोघी खेळता है का म्हणजे शास्त्र हातात कशी नेमकी दाशीनं टाकावं मी ओळखावं आणि मी टाकावं दाशीनं ओळखावं म्हणजे बायाचे शास्त्र वेगळे अलग आणि गड्याचे अलग म्हणजे तू टाकाव तुम्ही ओळखावं मी ओळखाव हा दमन काय हसालाय मग बेताड पडल्यावर आग 18 वर्षाचा राजा चैतन्य म्हणतात मला दमन माणसं दूर दूर बसले तर बायाजवळच आहेत कशाला वारा घालायला आग 18 वर्षाचा राजा चैतन्य म्हणतात मोठा मोठा न्याय करणारे मोठे मोठे तंटे भांडण सोडवणारा राजा चैतन्य म्हणतात हा आग तुझं शास्त्र काय लई मोठी गोष्ट आहे का असं ओळखतो दमन असं ओळखतो सकाळी शेंबूड काढा बोट राहणार नाही ते ए, अगं असं ओळखतं तुझं शास्त्र का लई ओळखता काय? लई मोठी वस्तू आहे का आलं बघा शास्त्र आलं शास्त्र हा हरण पळते दूध गळते जात होय ओळखा आहे? काय झालंय कोणतं शास्त्र होईल काय ओळखूचे आहे ना हे मावशी तुम्ही सांगा हे शास्त्र कोणतं होईल माशी ए, मावशी मावशी हारानं पळते हा दक्षिणा घ्या हरण नंतर पळू द्या दक्षिणा घ्या राजू बापूराव रावते राहणार सावळेश्वरकर करण रावते नाताने केला आज्याचा उदार आज्या 21 रुपये गेले दान तुला काय पोत भरून देतील काय म्हण काय शास्त्रामध्ये डबल सांगेल का हरण पळते दूध गळते जात होय वळका हरण पळते दूध गळते हे मावशी हरण पळते हम्म दूध गळते हा? आता हिनं जात म्हणल्याने मी काय खोटा म्हणू काय घाऊ म्हणू काय जेवारी म्हणून अरे ओळखूची आहे ना राहिलं दुसरं कशी कवटी कशी बाहेर दिसते दुसरं काय शिवाजी तुही चूक नाही माहीत तुही चूक नाही करा म्हणून मुद्दाम केलीस दुसरं माळावरला पांड्या हाकते पिवळ्या लेंड्या मग होत वळका अग येडे अग महू म्हणल्यानं अग मी काय माळाचे बोटे म्हणू ओळखूची आहे ना हा होय मामा माळाची माती म्हणू काय म्हणू बाबू बापूला ओळखू येते गोदड पांघरून हा बापू ओळखासाठी पक्का आहे आपणच ओळखायला काही भाग ठेवा की ओळखायला शेंडा ठेवा अगं काहीतरी शेंडा ठेवा माग ओळखायला आता आहे हा, काहीतरी ओळखाय ठेवा माग शेपूट माझ्या संग म्हणावं लागते म्हणजे माझ्या संग म्हणायचे माग म्हणतो हा जातानी लगबग म्हणा की जातानी लगभग येतानी धीर येताना धीर उन्हात बसलाय ढाल्या फिर वळगा आता शास्त्र खेळाचे विद्या होतात का काय? हे शास्त्र होईये अरे कुठून नाही नशिबात कुठे माहीत अरे ते मामा हसालाय की काय करल मग मो बघून ते हसते त्याच बघून हे हसते काय करल मग सगळ्या नशीब तेच आहे
अगं तुझ्या अशा शास्त्रामध्ये माझं मन लागणार. मग वळ काय सारखं टाकू? अगं तू काही टाकू नको, तू हे शास्त्र झाकून ठेवा. बोल. तू एक काम कर, हा मधातल्या घरामध्ये जाय, आपल्या रंगमहालामध्ये हा हा मधामध्ये जाऊन सारी पाटाचा डाव काढ, आपण डाव खेळू. ते पा शेकोटी पैसे शे काय बोलवाले? येऊ का? हा ह्या असा महादेव मोठा सतीन त्याची अर्ध्यांगी पार्वती. हो असा महादेव मोठा सतीन त्याची अर्ध्यांगी पार्वती. वा तेथ येरमाळ्याची सतीन माहे डोंगरावर नांदती. येरमाळ्याची सती नाही डोंगरावर नांदती. असा महादेव मोठा सतीन त्याची अर्ध्यांगी पार्वती. महादेव मोठा सतीन त्याची अर्ध्यांगी पार्वती. ऐका 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 विठ्ठलराव बोला बोला. तुंडेजी तिरिरिरी तिरिरिरी तिरिरिरिरिरिरिरी. झिंग 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 झिंग. तुळोजी माने राहणार हादगावकर यांच्याकडून केले देवाच्या नावानं दान. गेले देवाच्या नावाला गेले मालूच्या नावाला. 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 माझे मोठा सतीन त्याची अर्धांगी पार्वती. ए माझे मोठा सतीन त्याची अर्धांगी पार्वती. तेथ येरमाळ्याची सतीन माय डोंगरावर वारे 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 डोंगरावर येरमाळ्याची सतीन माय डोंगरावर नांदती. येरमाळ्याची सतीन माय डोंगरावर नांदती. अशी कथा जुनी पुराणी रामलिंगाच्या ठिकाणी. रामलिंगाच्या ठिकाणी रामलिंगाच्या ठिकाणी. तिथं हाय शीतची नाणी तिथं आटत नाही पाणी. तेथं आटत नाही पाणी तेथं आटत नाही पाणी. अशी कथा जुनी पुराणी रामलिंगाच्या ठिकाणी. तिथं आटत नाही पाणी तिथं हाय शीतची नाणी. तेथं आहे सीताची नानी तेथं आहे सीताची नानी. एवढं बसताना माईच्या हाती ते सबाई दिवसाही वाढते भीती. एवढं बसताना माईच्या हाती ते सबाई दिवसाही वाढते भीती. माळ्याची सतीन माय डोंगरावर नांदती. माळ्याची सतीन माय डोंगरावर नांदती. आता महादेव मोठा सतीन त्याची अर्ध्यांगी पार्वती. महादेव मोठा सतीन त्याची अर्ध्यांगी पार्वती. येरमाळ्याची सतीन माय डोंगरावर नांदती. येरमाळ्याची सतीन माय डोंगरावर नांदती. राखणीचा ताबा साईनाथ हनुमान उभा. साईनाथ हनुमान उभा साईनाथ हनुमान उभा. जागृती असतो भैरोबा कपटीवर याला नाही मुभा. कपटी वड्याला नाही मुभा कपटी वड्याला नाही मुभा. चालत नाही आती त्याची माय बदलते गमती. हो आज चालत नाही आती त्याची ग बदलते गमती. तेथ येरमाळ्याची सतीन माय डोंगरावर नांदती. येरमाळ्याची सती नाही डोंगरात नांदती. आता महादेव मोठा सतीन त्याची अर्ध्यांगी पार्वती. आता महादेव मोठा सतीन त्याची अर्ध्यांगी पार्वती. ही येरमाळ्याची सतीन माय डोंगरावर नांदती. येरमाळ्याची सतीन माय डोंगरावर नांदती. डोंगर फोडून प्रगट होई येडा अवतार येडा माई. अवतार येडा माई येडा अवतार येडा माई. रान चुन्याचं कुठंच नाही प्रकाश महेंद्र नमोत बाई. प्रकाश महेंद्र नमोत बाई प्रकाश महेंद्र नमोत बाई. चंदन राणीचा हा पती सांगतो अधिनाथ गमती. हो चंदन राणीचा हा पती सांगतो अधिनाथ गमती. तिथं येरमाळ्याची सतीन मा डोंगरावर नांदती. येरमाळ्याची सती नाही डोंगरात नांदती. आता महादेव मोठा सतीन त्याची अर्ध्यांगी पार्वती. महादेव मोठा सतीन त्याची अर्ध्यांगी पार्वती. येरमाळ्याची सतीन माय डोंगरावर नांदती. येरमाळ्याची सतीन माय डोंगरावर नांदती. ऐका, लक्षात घ्या. सांगितलं त्या नवऱ्याने ऐकलं त्या बायकोनं बरं. सारी पाटाचा डाव काढल्यावर 16 नरता आथरल्या बरं. मांडीला मांडी लावून डाव खेळाया लागले खेळाया लागले लागले बाहा हो. डाव खेळाया लागले खेळाया लागले लागले बाहा.
लक्षात घ्या या देवानं हुरहुरी कशासाठी सोडली होती हाय कोणाला लक्षात हा